ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो। या अधिक महिन्यात जावयाला वाण देतातच, पण अजून एक गोष्ट सर्रास केली जाते आणि ती म्हणजे सोनाराकडे जाऊन जोडव्यामध्ये भर घालणे किंवा जोडवी बदलणं। अगदी साध्यात साधी स्त्रीसुद्धा अधिक महिन्यात जोडवे बदलतेच, पण अधिक महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया जोडवी का बदलतात? ही जोडवी बदलत असताना कोणती चूक आपल्याला करायची नाही आणि जोडवी कशा प्रकारची आपल्या पायाच्या बोटांमध्ये असायला हवी। त्याचबरोबर जावयाला वाण देताना कोणतीही वस्तू 33च का दिली जाते, 33च हा अंक का वापरला जातो, अशी बरीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका। तर अधिक मास दर 3 वर्षातून एकदा येतो। यालाच पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी हा महिना अतिशय शुभ मानला जातो। हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे आणि त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये विष्णूच्या काही सेवा किंवा इतर सेवा सुद्धा करू शकता। हा महिना भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना आहे असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही संबोधलं जातं। आणि अधिक महिन्यात सर्वात महत्त्वाची केली जाणारी गोष्ट म्हणजे जावयाला वाण देणे। तर या महिन्यात जावयाला नारायण स्वरूप समजून त्यांना वाण दिलं जातं, त्यांचे आदरातिथ्य केलं जातं। या महिन्यात नारायण स्वरूप समजून आपल्या जावयाला वाण म्हणून देण्याची पद्धत आहे। आणि त्याचबरोबर अधिक मासामध्ये 33 या आकड्याचे महत्त्व काय आहे? तर पहा, अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर येत असतो, म्हणजे साधारण 33 महिन्यानंतर येत असतो। या 33 महिन्यासाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते आणि याचा उल्लेख अनेकदा 30 आणि 3 असा सुद्धा केला जातो। हा महिना दर 33 महिन्यांनी येत असतो आणि म्हणून अधिक मासामध्ये 33 ही संख्या महत्त्वाची आहे। अधिक मास 3 वर्षानंतर एकदा येतोच, पण 18 वर्षातून फक्त एकदा हा मास श्रावणामध्ये येतो। तुम्ही वाणामध्ये अनारसे किंवा बत्तासे जे काही देत असाल ते 33 या संख्येमध्येच असावे। अधिक मासात आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून अनारशाचे वाण जास्त करून जावयाला दिले जाते। बत्तासे दिले जात असतील, पण असे वाण द्यावे जेणेकरून ते खाल्ले जातील। हा महिना दर 33 महिन्यांनी येतो, म्हणून या मासामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व आहे। आता आपण पाहूया महिला पायात जोडवी का घालतात। जोडवी घालताना कोणती चूक करू नये। लग्न झालं की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची। मंगळसूत्र, कपाळावर टिकली, पायात पैंजण आणि जोडवी। आजकाल मंगळसूत्र घातलं, टिकली लावली, बांगड्या घातल्या की ती स्त्री सौभाग्यवती आहे हे सिद्ध होत असतं। पण कोणत्याही प्रौढ पुरुषांकडे पाहिलं की तो विवाहित आहे की नाही हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही। पण त्यातल्या त्यात गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिलं की ते धारण करणारी स्त्री विवाहित असते हे सर्वांना कळून येतं। जोडवी घालणे ही लग्न झाल्याची एक निशाणी मानली जाते। एक लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर सिंदूर, हातात बांगड्या हे सर्व घालतेच। हे आपण लहानपणापासून आपल्या आईला, आजूबाजूच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिले आहे। या सर्व सुवासिनींच्या निशाण्या मानल्या जातात। आणि त्याचबरोबर नवीन नवरीच्या अंगावर मंगळसूत्रानंतर चढतो तो दागिना म्हणजे पायातील जोडवी। पायातील जोडवी हा सौभाग्य अलंकार असला तरी आजकालच्या फॅशनच्या युगात तेवढाच लोकप्रिय आहे। स्त्रियांप्रमाणे आजकालच्या युगातील मुलींना ही जोडवी घालायला आवडते। आजकाल अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार नाजूक का होईना आवर्जून वापरतातच। लग्नानंतर स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढतो तो म्हणजे जोडवी। स्त्रिया पायाच्या बोटावर जोडवी घालतात कारण पायाच्या अंगठ्या शेजारील बोटावर जी नस असते तिचा थेट संबंध
महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करतो आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलेला अनेक फायदे होतात, कारण चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे. त्यामुळे पाय जमिनीला टेकले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात. सध्या फॅशनच्या युगात जोडवी पूर्वीसारखी मोठी जोडवी वापरत नसले तरी सध्या नाजूक नक्षीकाम केलेली जोडवी वापरण्याकडे स्त्रिया जास्त प्राधान्य देतात. पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असे. त्यावेळी पायातील बोटात 2, 5, 7 वेढ्यांची जोडवी पाहायला मिळायची. आता यामध्ये स्टीलची, मेटलची जोडवी सुद्धा बाजारामध्ये अधिक ट्रेंडमध्ये फेरीवाल्याकडून सहज मिळत आहे. आता कमी वजनाची नाजूक जोडवी, वेगवेगळ्या आकाराची मणी, घुंगरू, नक्षीकाम अशा अनेक आकारातील वजनात जोडवी बाजारामध्ये उपलब्ध आहे. इमिटेशन जोडव्यामध्ये 20 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत या जोडव्याच्या किमती आहेत आणि ती सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या सुद्धा आहे. नववधूपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण जोडवी आवर्जून वापरतात. पायात जोडवे घालण्याचे फायदे सांगायचे झाले तर शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त आहे. जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी होतो. जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात. मासिक पाळी नियमित होते. त्याचबरोबर विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. गर्भाची संवेदनशीलता वाढते. जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात. दोन्ही पायात जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते. हे झाले जोडवी घालण्याचे फायदे. त्याचबरोबर अशा अनेक जोडवी आहेत की ज्या पायामध्ये घालू नये असे सांगितले जाते. त्यामध्ये पहिलं म्हणजे वेडेची जोडवी घालू नका असं सुद्धा सांगितलं जातं. आता हल्ली अगदी सोन्याची सुद्धा जोडवी मिळतात. किती पण कमी वजनाच्या मिळतात. पण चांदीची जोडवी आपल्याला आपल्या पायाच्या बोटामध्ये घालायची आहे. हे सगळे दागिने तुम्ही फॅशन म्हणून घालू नका. तर या प्रत्येक दागिन्यामध्ये काहीतरी शास्त्र आहे. सोने चांदी घातल्यामुळे आपल्याला प्रत्येक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळत असते. त्याचबरोबर पायाच्या बोटामध्ये सोन्याची सुद्धा जोडवी कधीही घालू नये. कितीही चांगली परिस्थिती असू द्या, आपण सोन्याची जोडवी तुम्ही कधीही घालू नका किंवा सोन्याचे पैंजण चुकूनही घालू नका. जोडवी ही चांदीचीच असावी. जोडवी आणि पैंजण कधीही सोन्याचे घालू नये. जर तुम्ही या दोनपैकी काही जरी सोन्याचं घातलं तरी सुद्धा लक्ष्मी मातेचा अपमान होतो असं म्हटलं जातं. कारण कमरेच्या खालचा कुठलाही दागिना कधीही सोन्याचा नसावा. कारण सोन्याला लक्ष्मी मातेचा दर्जा दिला आहे, लक्ष्मी मातेचा मान दिला आहे आणि त्यामुळे कमरेखालचे दागिने हे नेहमी चांदीचे असावे. अशा प्रकारे अधिक मासामध्ये आईने लेकीला, लेकीने आईला, बहीण असतील तर एकमेकींना, मावशी असेल तर मावशीला, मावशीने मुलीला, अशा प्रकारे तुम्ही एकमेकांची जोडवी बदलू शकता. एकमेकींच्या जोडव्यांमध्ये भर घालू शकता. पण अधिक मासामध्ये जोडवी करणार असाल तर चांदीच्या जोडव्यांमध्ये भर द्या. कारण बघा, जोडव्यांना जोडवी का मानलं जातं? तर नात्यांना जोड देणारे म्हणजे नात्यांना जोडणारे असे हे जोडवी आहे. आजकाल पती पत्नीमध्ये भांडणे, वादविवाद होत राहतात, दुरावा होतो. अशा वेळेस काय करावे? तर अधिक महिन्यामध्ये जोडव्यांमध्ये भर घालावी असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे अधिक मासाचे निमित्त म्हणून सगळ्या सुवासिनींनी जोडवी बदलण्यास निमित्त मिळते आणि अधिक मासामध्ये जोडवीमध्ये भर घालणं याचा एक वेगळाच फायदा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या अधिक मासाला तुमची जोडवी नक्कीच बदला. तर आता आपण पाहूया अधिक मासामध्ये काय करावे आणि काय करू नये. तर साक्षात भगवान विष्णूने या मासाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे हाताने काम आणि मुखाने नाम घेत सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी. यावेळी शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजापाठ करावे.
स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून अधिक मासात जास्तीत जास्त स्तोत्र पठण करून सकारात्मकता वाढवावी. अधिक मासात गरजवंताला यथाशक्ती दान धर्म करावा. सामाजिक संस्थांमध्ये सेवा शुश्रूषा करावी. अशी सेवा देवाच्या पायाशी पटकन रुजू होते. मन विषयामध्ये न गुंतवता शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली रोजची कामे पार पाडावीत. तर या अधिक मासात लग्न, कोणतेही शुभकार्य म्हणजे साखरपुडा, कोणतेही मंगल कार्य अधिक मासामध्ये करू नयेत. शक्य तर तुम्ही या समारंभाचे मुहूर्त या महिन्यामध्ये ठरवू शकता. त्याचप्रमाणे घर खरेदी, वस्तू खरेदी, वाहन खरेदी इत्यादी मोठी आर्थिक गुंतवणूक असलेली गोष्टी अधिक मासात करू नये. त्यासंबंधी बोलणे या मासामध्ये पार पाडता येतील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाबद्दल, जोडव्यांबद्दल बरीच माहिती पाहिलेली आहे. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.